हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नागपुरातल्या हिंसाचार पीडित भागात अतिमहत्वाच्या सेवा वगळता शाळा दुकानं आजही बंद राहणार। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य, मेट्रो, सिटी बस, एसटी सेवा पूर्ववत। नागपुरात चिटणीस पार्क परिसरात अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी। आतापर्यंत 46 जण अटकेत। नागपूर पोलिसांसोबतच महाराष्ट्र एटीएसही नागपूरच्या राड्याचा समांतर तपास करणार। राड्याला चिथावणी कुणाची, कोणती संघटना यामागे आहे का, याचा तपास एटीएस करणार। राज्यातील कारागृह महिला पोलीस भरतीला आजपासून पुण्यात सुरुवात। सकाळी मोठ्या गर्दीमुळे गोंधळ। 513 पदांसाठी 5000 मुलींची गर्दी। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्ष नेत्याबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा। देशातील बँकांचा 24 आणि 25 मार्चला संपाचा इशारा। विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून संपाची हाक। चौथ्या शनिवारच्या सुट्टीमुळे बँका सलग 4 दिवस बंद राहण्याची शक्यता। राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह। होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंग खेळण्याचा उत्साह शिगेला। नाशिकमध्ये पेशवेकालीन 7 रहाडींमध्ये रंगपंचमी साजरी होणार। सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडचा उत्साह। गुलाबी रंगात संपूर्ण बावधन गाव न्हालं। बगाडच्या रथाला ओढण्यासाठी खिलार बैलांची जोडी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी अर्थात नागपूरमधून आहे। नागपूरमधल्या तणावाबाबत दाखल एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। एबीपी माझाच्या हाती एफआयआरमधली धक्कादायक माहिती लागली आहे। हिंसाचाराच्या मास्टर माइंडचा एफआरआयमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरोधात घोषणाबाजी केली। एफआयआरनुसार फहीम शमीम खाननं जमाव जमवल्याचा आरोप करण्यात आलाय। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे। पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी फहीम खान गेला होता। याच जमावाकडून नागपूरमध्ये संध्याकाळी हिंसाचार झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तर एफआयआरमधली धक्कादायक माहिती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। एफआयआरनुसार फहीम शमीम खाननं हा जमाव जमवल्याचं समोर आलेलं आहे। पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी फहीम खान हा गेलेला होता।